नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी प्रमोद गजबी आहे. मित्रांनो, आता मी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील होत असलेल्या प्रदूषणासंदर्भात नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाजवळ आलो. मी इथे त्याची तक्रार केलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर एकचे उपप्रादेशिक अधिकारी राजीव वसावे या प्रदूषणात सर्वस्वी जबाबदार आहेत. कारण मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हवा, जल, ध्वनी प्रदूषण वाढलेले आहे आणि या सर्वस्वी तारापूरचे उपप्रादेशिक अधिकारी राजीव वसावे हे जबाबदार आहेत. मित्रांनो, आज तुम्ही बघत असाल की आज तिकडचे सामाजिक कार्यकर्ते जे अमोल गर्जे आहे, हे आज 27 जानेवारी 2026 रोजी आज पायी जाऊन मंत्रालयामध्ये ते तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये होत असलेल्या प्रदूषणासंदर्भात व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी भ्रष्ट अधिकारी राजीव वसावे याची तक्रार मंत्रालय मुंबई येथे करणार आहेत. त्यांनी 19 तारखेला 19 जानेवारी रोजी त्यांचा पायी मोर्चा होता. अमोल गर्जे यांनी विराज प्रोफाईल आणि मनन या कंपनीसंदर्भात तक्रार करून त्याची तक्रार मंत्रालयामध्ये पायी चालून देणार होते. मात्र पोलिसांनी तो मोर्चा अडवला आणि त्याला मोर्चा काढण्यापासून थांबवले होते. आता तोच मोर्चा आता 27 मोर्चा म्हणजे आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी मंत्रालयात ते पायी मोर्चा घेऊन गेलेले आहेत. त्याचा उद्देश असा आहे की तारापूरमध्ये जे प्रदूषण वाढत आहे या सर्वस्वी जबाबदार हे तारापूरचे उपप्रादेशिक अधिकारी राजीव वसावे यांना निलंबित करावी, यांची बदली करण्यात यावी असा मोर्चा आहे. आज आम्ही बी तक्रार निवेदन दिलेलं तुम्ही बघू शकता. माझ्या हातात तक्रार निवेदन आहे. मी राजीव वसावे यांची तक्रार मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय नागपूर इथे केलेली आहे. आता आपण पाहू शकता की या तक्रारीवरून त्याच्यावर काय कारवाई होते. जय हिंद, जय महाराष्ट्र.